मंडळी, लहानपणापासून भूगोलाच्या सरांनी आपल्याला शिकवलं, आपल्याकडे जून ते सप्टेंबर पावसाचे महिने आहेत. आपण ते पाठ केले आणि मार्कही मिळवले. पण गेल्या काही वर्षात पावसानं आपला भूगोल बदलून टाकायचं जणू काही ठरवलंय. कारण जूनमध्ये कोसळावा तसा पाऊस मेमध्ये कोसळतोय आणि ऑक्टोबरमध्ये तो थांबत नाहीये. माझं वय 40 आहे. माझं सोडा 90 वर्षाचे लोक सुद्धा सांगतायत की मे मध्ये आम्ही आमच्या हयातीत कधी इतका पाऊस बघितलेला नाही. त्यामुळे मे मधल्या या पावसाला मान्सून म्हणावं का? आणि जर हा मान्सून आहे तर त्याला मानलं तर मग शेतकऱ्यांनी आता ते पेरावं का? हा सगळा गोंधळ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. अवेळी आलेल्या पावसानं सगळ्यांनाच भुचकळ्यात टाकलंय. उन्हाळी पीक काढणीला आलेलं असताना पावसानं त्याला गाठलं. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. कधी? खरीपाला सामोरं जाताना. पेरणीच्या मशागतीची कामं सुरू असताना पाऊस धोधो कोसळला. आता रानातला वापसा कधी, मशागत कधी आणि पेरणी कधी म्हणून शेतकरी गोंधळात आहे. वेळेवर पेरणी करू म्हटलं तर चांगली गोष्ट आहे आणि पेरणी करू म्हणून थांबलं तर पाऊस वेळेवर येईल का हा प्रश्न आहे. ऐनवेळी दडी मारली पावसानं तर सोन्यासारखं ते बी मातीत टाकावं का हाही प्रश्न आहे. कोकणात तर भाताची रापणी झालेली नाहीये. त्यामुळे शेतात तरू टाकता आला नाहीये, लावणी करता आली नाहीये म्हणून भाताचं सगळं कॅलेंडर बिघडून गेलं. शेतकरीच नाही, सरकार आणि प्रशासन सुद्धा असंच गोंधळात आहे. 7 तारखेला मान्सून येईल म्हणून जे प्रशासन सुशेगात होतं किमान आता त्यांची धांदल उडाली, खडबडून जागे झाले. हवामान खात्याला कळत नाहीये काय चाललंय. आपण सांगितलं काय होतंय काय. इकडे शहरात नाले सफाई सुरू असताना पाऊस आल्यानं शहरं तुंबताय. शहरांच्या नियोजनाचा विचका झालाय. ज्यांनी कॉटनचे कपडे घालून उन्हाळी सहलीचा प्लॅन केला होता त्यांना रेनकोट घालून पावसाळी सहलीला जावं लागतं. पाऊस असा अनप्रेडिक्टेबल झालाय. अशा वेळी त्याचा अचूक अंदाज लावणं काळाची गरज बनली आहे. पण असं असताना आपलं हवामान खातं आपल्याला तो अचूक अंदाज देतंय का? हवामान बदलाला तोंड देताना आपलं सरकार, व्यवस्था, हवामान खातं, नागरिक, शेतकरी सगळ्यांनीच आता बदलायची गरज निर्माण झाली आहे का? चला चर्चा करूया, पण त्याआधी बघूया हा खास रिपोर्ट. मान्सूनच्या आगमनावरून संभ्रम. मान्सून आल्याचा IMDचा दावा. मान्सून आला नसल्याचा तज्ज्ञांचा दावा. मान्सूनवरून सरकारचं तोंडावर बोट. राज्यातला शेतकरी मात्र संभ्रमात. राज्याच्या अनेक भागात वैशाख वणव्यात कोसळणारा पाऊस मान्सून की मान्सून पूर्व यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय. साधारणपणे जूनमध्ये महाराष्ट्रात येणारा मान्सून यावर्षी 12 दिवस आधीच म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. गेल्या 35 वर्षातील मान्सूनचं सर्वात लवकर आगमन. हा मान्सून केरळमध्ये 8 दिवस आधी तर महाराष्ट्रात 12 दिवस आधी आला असं हवामान खात्यानं जाहीर केलंय. साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे. काही हवामान तज्ज्ञांनी मात्र दावा केलाय की मुंबई आणि पुण्यात अजून प्रत्यक्षात मान्सूनचा पाऊस झालेला नाही. तरीही IMDनं मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली. त्यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला. मी जसं कळतंय मला लहानपणीपासून मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. मग समजा ज्यावेळेस समजा काय होतं, दुपारच्या पाऱ्याला असे काळा फुट्ट दगड निघतात, एकदम वातावरण तयार होतं आणि अशा सरीसरीने पाऊस पडतो. असं मान्सून आले अशी परिस्थिती असते. पण हे मान्सून पूर्व पाऊस आहे. तुम्हाला एक माहिती सांगतो. खरं तर मान्सून हा विशिष्ट हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे येणारा पाऊस असतो, जो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प घेऊन येतो. पण मे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पडणारा पाऊस सहसा अवकाळी पाऊस मानला जातो,
जो चक्रीवादळ, कमी दाबाचं क्षेत्र किंवा स्थानिक हवामान प्रणालीमुळे येतो. सध्या मे मध्ये त्याची तीव्रता आणि सातत्य यामुळे काहींना तो मान्सून वाटतोय, तर काहींना हा मान्सून पूर्व पाऊस वाटतो. त्यामुळे लोकांना तो मान्सून आहे की नाही याबद्दलचा संभ्रम आहे. महाराष्ट्रात मान्सूनवर आधारित खरीपाचा पेरा केला जातो, ज्यावर कोट्यवधी शेतकऱ्यांचं आयुष्य भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्यांनी खरीपाची आता पेरणी करावी का? मान्सून लवकर आलेला असेल तर मग पेरणीही लवकर येईल का? वेळेवर पाऊस आला नाही तर मग काय करायचं? पावसात जर खंड पडला तर मग पेरण्या पुढे जातील का? हवामान खात्याच्या अंदाजावर किती विश्वास ठेवायचा? हवामान बदलामुळे पावसाचं चक्र पूर्णपणे बदलतंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन काळाची गरज आहे. पण हवामान खात्याचे अंदाज चुकत असतील आणि त्यांच्यातलाच गोंधळ संपत नसेल तर शेतकऱ्यांनी कुणाच्या भरोशावर स्वप्न पेरायची, हा खरा प्रश्न आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मे मध्ये पाऊस असा कोसळला की विचारू नका. त्यातलं सातत्य आणि तीव्रता ही अतिशय महत्त्वाची आहे. या पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान केलं. अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. खरं तर ही वेळ कुठली होती? ही वेळ होती उन्हाळी पीक काढण्याची. काढणीलाच गाठलं त्याने, म्हणून तोंडचा घास केला. कुठे कांदा पाण्यात भिजतोय तर कुठे केळी, संत्रा, पपईच्या बागांचं नुकसान झालंय. भाजीपाला, फळबागा असो की मग इतर पिकं, कुठलंच शेती पीक सध्या पावसाच्या माऱ्यापासून वाचू शकत नाही. ज्या मे महिन्यात कडक उन्हापासून वाचण्यासाठी पिकांना पाण्याची सोय केली जाते, त्याच मे महिन्यात सध्या शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. दुष्काळी मराठवाडाही यंदा मे मध्ये चिंब झाला. बीडमध्ये गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले. आष्टीच्या तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला. आष्टीच्या धामणगाव परिसरात केळी आणि मोसंबीच्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले. काढणीला आलेल्या कांद्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या एकुरका गावात पपईच्या बागेचं नुकसान झालं. पावसानं काढणीला आलेली पपई गळून पडली. त्यामुळे तळहाताच्या बोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर पावसानं नांगर फिरवल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरड पडला. रात्री जवळजवळ 2 ते 3 तास पाऊस एवढा झालाय की ह्या पावसाच्या अतोनात पावसामुळं ही जवळजवळ गावामध्ये आमच्या एक 70-80 हेक्टरवर असेल किंवा 100-150 एकरवर जी पपईची फळबाग आहे, केळी आहे, पेरू आहे, या फळबागाचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे. एकच तोडा झालाय. मागच्या 8 दिवसाखाली या बागाचा एक तोडा झालाय आणि आज असं वाटतंय की या बागेत एक समशान झाल्यासारखं झालंय. कारण एवढं निशब्द आणि काय आम्हाला शब्द सूचना गेलेत बोलायचे. किती नुकसान झालं? हे जवळजवळ एकरी नाही म्हणलं तरी 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाले. लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही. आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका. ह्या इकरीसाठी का आता आमचा लई खर्च झाला होता. म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात चहूबाजूंनी पाऊस कोसळतोय. त्याचवेळी सांगलीत गेल्या 15 दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जोरदार पाऊस आणि पूर परिस्थितीनं घरं, वाहनं, पिकं सगळं पाण्याखाली गेलं. त्यामुळे आधी मान्सून पूर्व आणि आता मान्सून म्हणवल्या जाणाऱ्या पावसात सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. मका सारखं पीक असेल, उन्हाळी भुईमूग असेल, या पिकांची काढणी अद्याप शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणावर चिंतित आहे. भात पेरणी जी काही 25-30% क्षेत्रावर जो शेतकरी इथला केला जातो, त्या भात पेरणीसाठी पूर्व मशागत जी केली जाते ती मशागत बिलकुल काही प्रमाणामध्ये, बिलकुल 1% प्रमाणामध्ये पण झालेली नाही.
इकडे अहिल्यानगरमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसानं अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव, राहाता, अकोले तालुक्यातल्या धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय. भंडारदरा आणि निळवंडे धरणासह मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. सततच्या पावसानं शेती पिकांनाही मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली आहे. आणि इथं इतका जर्सी गाय असतील त्यांच्या काही 5 ते 7 गाया आमच्या समोर वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, कोंबड्या वाहून गेल्या, धान्य वाहून गेले. कांद्याच्या ज्या लावलेल्या होत्या का साठवलेला कांदा, तो 500 गोण्या एका शेतकऱ्याचा वाहून गेला, 300 गोण्या कोणाचा वाहून गेला, हजारो टन गावातला कांदा वाहून गेला, घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. इतकं बेकारी ह्या पावसामुळे आज इथं झाली. मे महिन्यातच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची ही जोरदार बॅटिंग सुरू. ऐन काढणीला आलेल्या पिकाचं पावसानं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं वेळीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होतीये. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या परिस्थितीच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. आज बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल आपण उपस्थित करतोय. मे मधल्या पावसाला मान्सून म्हणावं का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं. आपल्याला आज चर्चा या सुद्धा मुद्द्याची करायची की शेतकऱ्यांना प्रश्न आहे, मान्सून लवकर आला मग लवकर पेरणी करावी का, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आज शेतकऱ्यांना हवं आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. आपल्यासोबत आता पडला ऐन पेरणीच्या वेळी तो दगा देईल का, ही जी भीती आहे शेतकऱ्यांच्या मनात, त्या भीतीचं काय करायचं, काय सांगतायत पाहुणे आपल्याकडे आलेले आज तज्ज्ञ, हवामान तज्ज्ञ, त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन त्यांचं काय पावसाबद्दलचं ते बघूया. हवामान खात्याचे अंदाज का चुकतायत यावर सुद्धा आज आपल्याला भाष्य करायचं आहे. कारण त्याच्यामागचं कारण हे आहे का मग की नैसर्गिक त्याला विज्ञानाची मर्यादा आहे की मग व्यवस्थेची मर्यादा आहे, निसर्गाला प्रेडिक्ट करता येणं अशक्य झालंय का, इतका तो बदललाय का, आणि मग हवामान खात्याचं काम काय, तेच तर आहे ना, हे होत नाहीये का, या सगळ्याची चर्चा आपण करूया. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाशाभाई, स्वागत आहे तुमचं. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत, सातत्यानं शेतकऱ्यांच्या या नुकसानीच्या बद्दल आवाज उठवत आहेत मदत मिळावी म्हणून. आपल्यासोबत शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले सुद्धा जोडले गेलेले आहेत. अजितजी, तुमचं स्वागत आहे. तुम्ही प्रवासात आहात तरी सुद्धा तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार. शेती अभ्यासक, प्रशासनात ज्यांनी काम केलं आणि आज शेतीच्या या सगळ्या बदलत्या संकटाकडे अतिशय जागरूकपणे जे बघतायत, मार्गदर्शन करतायत, शेती अभ्यासक उदय देवळानकर सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे. आपल्यासोबत आज पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे सर आहेत, जे आपल्याला आज सांगणार आहेत या सगळ्या बदलाकडे आपण कसं पाहायला हवं आणि त्याला सामोरं कसं जायला हवं. आणि तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पावसाचे अलर्ट जे बघता, ते अलर्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हवामान अभ्यासक ऋषिकेश आगरे करत असतात. त्यांचा या सगळ्याचा अभ्यास आहे, ते सुद्धा आपल्याला हवामान खात्याच्या अलर्टच्या संदर्भात सांगणार आहेत. पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे पाशाबाईंपासून. पाशाबाई, खरं तर मला आता लातूरचं ते पॅकेज सुद्धा दाखवायचं होतं, लातूरमध्ये कसा तो पाऊस पडला आणि काय धुमाकूळ घातला. पण तुमचं वय मला वाटतं किती आता ते सांगू शकाल की नाही तुम्ही मला माहित नाही. मी माझं सांगितलं 40 आहे माझं म्हणून. मी बघितलं नाही, तुम्ही तरी तुमच्या हयातीमध्ये बघितलं का अशा प्रकारची परिस्थिती? मे मध्ये इतका प्रचंड पाऊस, लातूर जिल्ह्यात तर 25% पाऊस पडून गेलाय. मी 68 वर्ष वय आहे माझं. मीच नाही, मी जेवढ्या लोकांना बोलतो त्या सगळ्याच लोकांनी सांगितलं की असं पाऊस आम्ही बघितला नाही. आता आपण ऐकतो की मुंबईमध्ये जे पाऊस झाला, हे पाऊस 107 वर्षात असं कधी पडला नव्हता. दिल्लीमध्ये सांगितलं की 123 वर्षात कधी पडला नव्हता. या वर्षी असं सांगितलं जातं की या वर्षी जेवढा पृथ्वी तापली किंवा जे तापमान आहे ह्याच्या म्हणजे 100 वर्षामध्ये एवढी पृथ्वी कधी तापली नव्हती, एवढी या वर्षी तापलेली आहे. सगळ्याच गोष्टी या समजायच्या पलीकडे गेलेल्या आहेत. बर. आणि मग
आता तुम्हाला तुम्ही जे दाखवलात की पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं, पावसामुळे ह्या पिकाचं नुकसान झालं, त्या पिकाचं नुकसान झालं. बडे साहेब, पाऊस नसताना मी 5-6 दिवसापूर्वी मी ह्याला होतो, काय म्हणतो आपल्या चिकूचं जे गाव आहे ढालू, तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की वर्षा आमच्याकडे 300 क्विंटल एका झाडावर चिकू यायचे, आता 50 ते 60 क्विंटल येऊ लागले. का होऊ लागलं असं त्याला विचारलं तर दिवसाचं तापमान आणि रात्रीची थंडी याच्यामुळे फळ सगळं गळून चाललंय. पपईची अवस्था तशी आहे. कोकणामध्ये 50% काजूचे फुलं जळून गेले, आंब्याचा भाग जळून गेला. म्हणजे सगळ्या बाजूने जर आपण बघितलं तर उन्हानं बी मारलं, पावसानं बी मारलं, आता थंडी बी मारणार आहे. हे सगळे परिणाम शेतीकडे जाणार आहेत. आणि मग जर शेतीवर एवढं जर दुष्टचक्र आलं असेल तर विज्ञान काय सांगते, तर IPCCचा रिपोर्ट आपण वाचल्यानंतर 2015 मध्ये इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने सांगितले की 2030 नंतर 40% शेतीचं उत्पादन घटणार आहे. 40च्या नंतर 30च्या नंतर 30च्या नंतर जर 40% शेतीचं उत्पादन घटणार आहे अशी भीती जर IPCCनं व्यक्त केली असेल तर पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, IPCCनं सांगितलं की 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. पण काय झालं, 2030 नंतर येऊन जाणार आहे. गेल्या वर्षी दुबईचं वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे. तिथं पाऊस एका दिवशी 170 मिलीमीटर झालं, म्हणजे 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडला. म्हणजे ह्याचा अर्थ काय की IPCCनं जे सांगितलंय त्याचे परिणाम त्यांनी 30 सांगितलंय, आम्हाला 25लाच हे सगळं बघायला मिळणार आहे. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. या परिस्थितीकडे अत्यंत गंभीरपणे बघणं गरजेची वेळ आलेली आहे. निश्चितपणे गंभीरपणे बघणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण हा मुद्दा घेतलेला आहे आणि हे गांभीर्य राजकीय व्यवस्थेनं सुद्धा घ्यावं. शेतकरी आज चहूबाजूनं संकटात सापडलेला आहे. जणू काही तो चक्रव्यूहातला अभिमन्यू आहे. अशा प्रकारची परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे आणि त्याला कसं बाहेर पडावं हे कळत नाहीये. रविकांत तुपकरजी, गेली काही दिवस तुम्ही सातत्यानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये फिरताय. खरं तर आता उन्हाळी पीक काढणीचा काळ होता, काही काढून ठेवलेलं होतं. बरोबर हातातोंडाचा आलेला घास जो आहे, खरं तर उन्हाळ्यातलं पीक आपल्याला माहिती आहे थेंबानं जगवलेलं हे पीक असतं आणि गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला म्हणून उन्हाळी पीक यावेळी चांगलं आलेलं होतं. हे पीक वाचवून इथपर्यंत आणल्यानंतर त्याचा सत्यानाश झालेला आहे. अशा परिस्थितीत जागते रहो, सावधान रहा, अलर्ट रहा असं सांगणारी यंत्रणा कुठे होती? ती यंत्रणा असती तर कदाचित हा घास वाचला असता का? गेल्या 15 दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. ग्रामीण भागात फिरतोय, गावागावात जातोय. शेती पिकं तर सगळ्याच भागातले जवळपास उद्ध्वस्त झालेले आहेत. केळी असेल, पेरू असेल, आंबा असेल. मी परवा दिवशी औसा तालुक्यातल्या बुधडा नावाच्या गावात होतो. तिथले तुकाराम चलवाड नावाच्या शेतकऱ्याचं 2 एकरातलं टोमॅटो, कांदा हे सगळीकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी सगळ्या बाजूने हताश झालेला आहे आणि हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे, जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. हे सगळं बरोबर आहे. हे सगळं अचानक आलेलं संकट आहे का? याचे धोके अनेक वेळा परराष्ट्रातल्या अनेक तज्ञांनी पण जागतिक लेवलला सांगितलेले आहेत की असं सगळं भविष्यामध्ये होणार आहे. आता शेतकऱ्यांचं असं झालंय की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. म्हणजे आम्हाला मारतंय आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमची परीक्षा बघतोय अशी परिस्थिती आहे. बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही. तुम्ही सांगितलं बडे साहेब की आता पीक काढणीचा हा पिरियड आहे, हे बरोबर आहे. पण उन्हाळ्यामध्ये शेती तापावी सुद्धा लागते. अगदी बरोबर आहे. तापली पाहिजे. मी आज ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. मला शेतकऱ्यांनी सांगितलं की हा पाऊस जर थांबला नाही तर या वर्षीचा सीझनच आपला होणार नाही. कारण शेत करायला थोडंफार ते शेत म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नसावं लागतं, तेव्हा ते शेत आपण तयार करू शकतो अशी परिस्थिती आहे. अगदी खरं. आणि मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये जर तासाला जर हवामान खातं परफेक्ट रिपोर्टिंग करत असेल तर आमचं हवामान खातं करतंय काय, हा खरा प्रश्न आहे.
आणि रोम जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा या राज्यातलं सरकार आज शेतकरी मरतोय, मरणाच्या दारात आहे लाखो शेतकरी, असं असताना राजा मात्र मस्त आहे, मजेत आहे, पंचनामे होत नाहीये, नुकसान भरपाईचं कोण विचार करत नाहीये, कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन सरकार पाळायला तयार नाही. आणि या सगळ्या बाजूनं आज 10 शेतकरी रोज आत्महत्या करतायत. 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकारला जाग येणार आहे का? हे हवामान खातं काय करतं? अंडे उगवायचं काम करतंय. अहो यांचे अंदाज आत्ताच नाही, यांचे अंदाज दरवर्षी आम्ही चेक करतो. यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं फेल्युअर आहे हे सांगतात आणि आम्ही करायला जातो, होतं तिसरंच. त्याच्यामुळं याच्यावर संशोधन होणं, याच्यावर रिसर्च होणं खूप आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि सरकारनं थोडं संवेदनशील होऊन शेतकऱ्याच्या बांधाकडे आपली पावलं वळवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या रूपानं भरीव मदत केली पाहिजे अशी आमची आर्त मागणी आहे सरकारला. डॉक्टर, मी येतो तुमच्याकडे, पण मला आता जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, जो सामान्य माणसाच्या आज जिव्हाळ्याचा कळीचा मुद्दा बनलेला आहे, म्हणून मला त्या मुद्द्यावरती थोडासा फोकस करायचा आहे, जाणून घ्यायचं आहे. ब्लेम करणं कुणाला तरी आणि कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे त्याच्याबद्दलची चर्चा घडवणं, आणि तो मुद्दा आहे हवामान खात्याच्या संदर्भातला प्रश्न, इथल्या व्यवस्थेच्या जागरूकतेच्या बद्दलचा प्रश्न. म्हणूनच मला विचारायचं देवळणकर सरांना, सर अनप्रेडिक्टेबल अशा प्रकारचं हे वातावरण आता बनलेलं आहे. आपण सांगू शकतो की क्षणात काय होईल सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. कधी काय होईल माहीत नाही. मे मध्ये कधी नव्हे एवढा पाऊस पडला, हे अनप्रेडिक्टेबल आहे. जे अनप्रेडिक्टेबल आहे त्याचा अंदाज लावण्यासाठी म्हणून हवामान खातं आहे ना, म्हणून ती यंत्रणा आहे, म्हणून ते डॉपलर आहे. असं असतं प्रेडिक्टेबल असतं तर लोकांनी ठरलं असतं 7 तारखेला येणार आहे, 8 तारखेला हे होणार आहे, हे होणार आहे. प्रेडिक्टेबल राहिलेलं नाहीये म्हणून तर हवामान खातं आहे. पण आज त्याला तो आधार आहे का? त्याच्या अंदाजाचा, अचूक अंदाजाचा तो आधार आज शेतकऱ्याला आहे का? आणि जर असता तर मग हे एवढं सगळं बर्बादीचं नुकसान झालं असतं का? रवी भाऊने जो विषय काढला की अमेरिकेचं हवामान खातं अचूक अंदाज का देतं, तर त्यांच्याकडे साधनं जास्त आहेत, ही पहिली गोष्ट. पहिलं डॉपलर रडार आपल्याकडं आता संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात बसतंय. बरं, हे पहिलं आहे. दुसरं मोठं म्हणजे त्याचा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये नावकास्ट म्हणजे इमिजिएट अंदाज बांधणं आणि पुढच्या 3-4 दिवसाचा अंदाज बांधणं ऍक्युरेटली आपल्याला शक्य होणार आहे. आपल्याला स्टेशन निश्चित करता येते. यामध्ये हवेचा दाब आणि बाष्पांचं वहन कुठल्या दिशेने होतं याचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. यावर आपण बऱ्याचशा बाहेरच्या देशांच्या अंदाजांवर अवलंबून असतो. यामध्ये हवेचा समुद्रापासूनचा जमिनीपर्यंतचा दाब बघितला जातो, बाष्पाची मुवमेंट पाहिली जाते. याशिवाय तुळजापूरला आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एक हवामान संशोधन केंद्र हे फार कासव गतीने सुरू आहे. त्याचा सुद्धा वेग वाढवण्याची गरज आहे. आणि हे जे 2030 वगैरे सांगितलं जात होतं, आता आपल्याला दिसतं आहे की 2030 वगैरे नाही, तर आता हे दारात येऊन संकट उभं राहिलेलं. आणि तुम्हाला आठवत असेल की पॅरिस अग्रीमेंट जो प्रकार होता तो या अंतर्गत होता. आपले पंतप्रधान म्हणले होते की आम्ही 2070 साली 0 कार्बन उत्सर्जनापर्यंत जाऊ. आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचं कशासाठी आणि का म्हणत होतो आपण, हे सगळ्यांना माहिती आहे की हे टेम्परेचर, जमिनीवर होणारे परिणाम, जमिनीतल्या एकूण फ्लोरा फौना ज्याला म्हणतो आपण, जीवजंतू आणि इतर घटकांवर होणारे परिणाम यासाठी केलं. पण ट्रम्पने ही निवडणूक झाले डिक्लेअर केलं की आम्ही कुठलंही बंधन पाळणार नाही आणि पॅरिस अग्रीमेंट आम्हाला मान्य नाही, म्हणजे या कार्बन उत्सर्जनाच्या बाजूला टाकून आम्ही करू. मग यासाठी मग आता आपल्याला स्वतःचं असं धोरण ठरवावं लागणार आहे. संशोधनाचा वेग कमी आहे, संशोधनाचा वेग वाढवावा लागेल, संशोधनाची पद्धत बदलावी लागेल. आपल्या ज्या शिखर संस्था आहेत IIT सारख्या, त्यांना आणि कृषी विभागातल्या संशोधन केंद्रांना एकत्रित कार्यक्रम आखावे लागतील. कारण असा वैज्ञानिक आपल्याला लागणार आहे ज्याला शेतीची समज आहे, हवामानाची समज आहे आणि ह्या तंत्राची देखील समज आहे, जलशास्त्राची आणि ह्या मेट्रोलॉजी ज्याला म्हणतो आपण, हवामानशास्त्राची समज आहे. ही समज व्यापक करणारे असणारे वैज्ञानिक देखील आपल्याला वाढवावे लागतील असं दिसतंय. मी आणि अभिजित घोरपडेजींनी गेल्या 3 वर्षापूर्वी एक मान्सून समजून घेऊया कथा मान्सूनची नावाची एक सिरियल केली होती. रविवारी अभिजितजी आणि गुरुवारी मी, असं फार डिटेल चर्चा लोकांशी केली. त्यावेळेला आम्ही जे अंदाज सांगितले होते आमचे सगळे अंदाज होते 2030 नंतरचे 2035 पर्यंतचे, पण ते लवकर दारात येऊन उभे राहिलेले आहेत. याचा अर्थ फार ॲब्रप्टली हवामान बदल होतोय. जी मांडणी आपली आहे जमिनीच्या वरून वाहणाऱ्या पाण्याच्या फ्लो बद्दलची, ती सातत्याने चुकते आहे. निर्गम मार्गाच्या बाहेर पाणी येत आहे, जिथे कधीही पाणी आलं नाही ते शेतांमध्ये पाणी येत आहे.
ज्या इंटेन्सिटीने पडत नव्हतं त्या इंटेन्सिटीने पडतंय. त्याच्यामुळे याचा उहापोह होणं आणि याची निश्चिती करणं गरजेचं झालेलं आहे. आत्ताचा अंदाज फार विचित्र पद्धतीने चुकलेला आहे हवामान खात्याचं असं बऱ्याचशा लोकांचं प्रिडिक्शन होतं की हे जे अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र आहे, हे एक चक्रीवादळात रूपांतरित होऊन ओमान किंवा कराच्या दिशेने निघून जाईल. पण ते काही हटलं नाही तिथून आणि हो. मागून त्याला मान्सून येऊन भिडलाय आता. म्हणजे असं कधी झालं नव्हतं की पूर्व हंगामी पाऊस आहे आणि त्यातच मान्सून घुसलाय. त्यामुळे ही गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. पण मान्सून आता अहिल्यानगर पर्यंत आलेला आहे असं हवामान खात्याने डिक्लेअर केलेलं आहे. बर आणि बाकी चर्चेमध्ये सर- आपण त्याचा वापर करू. पण डॉ- हवामान खात्याला याचा अंदाज बांधणं अवघड गेलं होतं आणि अंदाज चुकल्यामुळं प्रचंड मोठं बाष्प जे महाराष्ट्रात आलं त्यांनी हाहाकार माजवला. ही गोष्ट खरी आहे. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. आपल्यासोबत आता ऋषिकेश आगरे आहेत. ऋषिकेशजी, खरं तर आम्ही सगळे IMD बद्दल बोलतो, पण IMDच्या सोबतच तुम्ही काही प्रायव्हेटच्या माध्यमातून सुद्धा अंदाज वर्तवत असतात, वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून वगैरे तुम्ही हवामानाचे अंदाज देत असतात. सामान्य माणसाच्या मनात आज हवामान खातं आणि त्या हवामानाच्या बद्दलच्या अंदाजांबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक नकारात्मक भाव आहे. त्याची अनेक कारणं आहेत. असं म्हणतात की हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त मीम्सचा पाऊस आपल्या इकडे पडत असतो. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा असं दिसतं की हवामान खात्यानं दिलेले अंदाज चुकतात. मला हे जाणून घ्यायचं आहे की आज आपल्याकडे डेटा नाही आहे म्हणून अंदाज चुकतायत, की निसर्ग आपल्याला फसवतोय म्हणून अंदाज चुकतायत, हवामान खात्याचे अंदाज का चुकतायत? तुम्ही काय सांगू शकाल? तर सर्वप्रथम मुंबईत मान्सून दाखल झालेला आहे. 48 तास होऊन गेले आहेत. त्याचा मान्सूनचा ऑनसेट जो ऍक्च्युली खूप कॉन्ट्रोवर्शियल ठरलेला आहे गेल्या काही दिवसांपासून, तिची मुंबईची प्रॉक्झिमिटी आहे ती अरबी समुद्रातून खूप क्लोज आहे, ऑलमोस्ट ऑन द कोस्ट. सो मान्सूनचा जो पॅटर्न आहे, ब्ल्यू लाईन तर म्हणतो मान्सून लाईन, तिथून मान्सूनची रेष असते, तिथून पाऊस पडतो. सो ती अरबी समुद्रातून त्याला मान्सूनला एक प्रॉपर मोमेंटम मिळतो आणि तो तिथून प्रॉपर मोमेंटमनी पाऊस पडतो. बट त्या साईडला आपण बंगालच्या उपसागरात गेलं तर त्या लाईनवर नाही पोहोचत. सो तो खाली असं खेचला जातो. सो तसंच काहीतरी जाणवलेलं आहे केरळवरून. 2 दिवसातच कर्नाटक, गोवा आणि काही क्षणातच महाराष्ट्रात, मुंबईसह महाराष्ट्रात आलेला आहे मान्सून. सो त्याचा पॅटर्न तोच आहे, जो त्याची प्रॉक्झिमिटी तो एक मेन रिझन आहे. आणि वरून वेस्टर्न घाट्स जे आहेत मुंबईच्या तिथे बोनस आहे, त्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या ठिकाणांना भरपूर पावसाचा फटका बसलेला आहे. रिसेंटली आता आपले कोणते बोलत होते की एक चक्रीवादळ तयार होणार होता आणि ओमान यमनला धडकणार होता. आता त्याच्यात गोष्ट अशी होती, तो जो कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळ आहे तो मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळ राहिला असता तर तो मान्सूनला एक बूस्ट राहिला असता. तो ओमान यमनला गेला असता तर मान्सून खूपच वीक झाला असता. ते एक झाला असता. आणि ह्याच्यात आताचा मान्सून आहे, आताचा जो पाऊस कोसळला मे मध्ये, त्याला मान्सून म्हणावं का? एक प्रश्न आहे. आणि दुसरा शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा, जर समजा मी लातूर जिल्ह्याचं उदाहरण घेतो, लातूर जिल्ह्यामध्ये 800 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला, त्यातला 25% म्हणजे 200 ते 250 मिलीमीटर पाऊस हा मे मध्ये पडून गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या मनात आज भीती ही आहे की एकूण सरासरीच्या जर 25% मे मध्ये पडलेला असेल, त्याचा पिकांना काही उपयोग नव्हता आता, मग पुढच्या पावसाळ्यामध्ये ते तूट जाणवू शकेल का? मान्सूनचा पाऊस नाहीच आहे, तो अवकाळी पाऊस आहे. कारण तो मे महिन्यात पडलेला आहे. मान्सूनचा जर तुम्ही डेटा बघितला, इव्हन IMD जो रेफर करतो, तो 1 जून ते 30 सप्टेंबरला कन्सिडर करणार, जरी मान्सून लवकर डिक्लेअर केला तर. आता त्याच्यात काय क्रायटेरिया झालेले होते की पाऊस कस काय लवकर आला भारतात, ते पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये खूप उष्णता होती महाराष्ट्रासह पूर्ण भारतात. त्या कारणामुळे काय होतं, एप्रिल एंड आणि मे महिन्यात पाऊस पटकन येतो, कारण जमीन खूप तापलेली असते. सो त्याचा एक साईड इफेक्ट असतो आणि तेच आपण पाहिलेलं आहे गेल्या काही दिवसात. एक अरबी समुद्रात एक चक्रीवादळ, ते एक बोनस होता, त्यामुळे अजून पाऊस वाढला, 3x मल्टिप्लायर झाला. आणि खास करून मराठवाडा आणि आतल्या ठिकाणी खूप पाऊस झालेला, जो ऑलमोस्ट 2-3 महिन्याचा पाऊस 2-3 दिवसात पाहिलेला आहे. त्यांचे जे क्रायटेरियाज होते, जे मान्सून त्यांनी डिक्लेअर केले, कन्सिस्टंट रेन एक आहे फॅक्टर, जे की आजूबाजूला पाऊस पडत होता. ती हवेची दिशा आहे ती साऊथ वेस्ट पाहिजे होती. आता जरी आज दुपारी मुंबईत पाऊस पडला, मी ट्विटरवरून ट्रॅक करत होतो, तो नॉर्थ ईस्ट डिरेक्शन वरून येत होता, तो साऊथ वेस्ट नव्हता.
सो तो मला अजून मॉन्सून क्रायटेरिया कळाला नाही, तो कसा ते डिक्लेअर झालेला आहे. आणि ह्युमिडिटी, प्रेशर त्यांचं पण एक प्रोटोकॉल असतं की ते हे क्वालिफिकेशन झाले, क्रायटेरिया फुलफिल. तुम्ही तो जे monsoon अंदाज declare लावता त्याच्यासाठी डेटा कुठून घेता तुम्ही? आम्ही सगळे आयएमडीचेच डेटा घेतो. आयएमडी डॉपलर वेदर रडार आता सध्या बर. 3 आहेत. 2 आहेत आता. एक मुंबईत आहे, एक नागपुरात आहे आणि एक संभाजीनगरवर एक होणार आहे तिसरा. बरं, पण आता आपल्याकडे पुरेसा डेटा मिळतोय आपल्याला त्याचं अॅनालिसिस करण्यासाठी? ॲक्युरेसी जी आहे ती ॲक्युरेसी का नाहीये? मी तो प्रश्न विचारला, त्याचं उत्तर कदाचित तुम्ही नाही दिलं. प्रश्न इंटरेस्टिंग आहे. डेटा आपल्याकडे आहे, पण ते डेटा इंटरप्रेट करायसाठी पण कष्ट लागतं, कारण त्याच्यात भरपूर पॅरामीटर्स असतात. प्रत्येक पॅरामीटर वर खाली कुठे काही झाला. हा, आणि मुंबईचा आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही लोकेशन पाहिला, तो इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या मध्ये लागला तो. बर. इट्स नॉट इन पोलार कुठे तर लंडन वगैरे तिकडे नाही, अमेरिकेकडे. हा, हा. कारण तिकडे पाहिलं तिथे अॅक्युरेसीचं हे काय आहे, कारण त्यांच्याकडे मॉडेल्स आहेत अप टू डेट. ठीक आहे, ती वेगळी गोष्ट. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं लोकेशन अशा ठिकाणी आहे तिथे हवामान खूप पटकन बदलतं. बर. कारण आजूबाजूला वारा खूप गरम असते, क्लोज टू इक्वेटर. सो तो एक फॅक्टर असतो. ठीक. जरी आपल्याकडे डेटा असला, हा, पण त्याचं इंटरप्रेट करायचा प्रॉब्लेम आहे आजकाल. ते येत आहे अलर्ट्स नुसार, काही उशिरा येतात. बर, ठीक आहे. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याच्या संदर्भातल्या यंत्रणेबद्दल मला बोलायचं आहे. पण अभिजित घोरपडे सरांकडे जाणार, नंतर मी डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जाणार आहे. अभिजित सर, बघा, आपल्याला लहानपणी किंवा भूगोलाच्या पुस्तकात जे शिकवलं गेलं, पावसाचे महिने हे आहेत, हिवाळ्याचे महिने, थंडीचे महिने हे आहेत आणि उन्हाळ्याचे महिने हे आहेत. 3 ऋतू आपल्याला सांगितले गेले. मान्सूनचा आपण अभ्यास केला. गेल्या काही वर्षांमधली जर आपण परिस्थिती बघितली तर पावसाळा पुढे पण जातो. ऑक्टोबरमध्ये सुद्धा पावसाळ्यासारखा पाऊस पडतो, हे आपण बघितलं. कधी कधी थंडी गायब होते किंवा मग हिवाळ्यामध्येच अशा प्रकारचं ऊन पडतं. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की फेब्रुवारी खूप उष्ण झालेला होता आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतोय असं सांगितलं. आणि यावर्षी तर असं झालं की मेमध्येच पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला आहे. 25% जो पाऊस पडलेला आहे, हे काय आहे आणि ह्या बदलासाठी आपण याला तोंड कसं द्यायचं? तर आपण सगळं पाऊस बघितलं त्याच्यामुळे सेकंड सण झालेला आहे. पण या सगळ्या गोष्टीकडे बघताना आपण इतिहासात जर डोकावलं तर याची उत्तरं मिळतात किंवा याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अर्थ लावतो. आता जो आपल्याकडं केरळमध्ये आगमन जे झालं मान्सूनचं 24 तारखेला, 24 म्हणजे साधारण आठवडाभर तो आधी आला, 8 दिवस आधी आला. पण इतिहासातला डेटा बघितला, इतिहास म्हणजे मी अगदी ऐतिहासिक 300-400 वर्षांपूर्वीचा डेटा नाही म्हणत, मागचा जर 50 वर्षातला डेटा बघितला तर डेटा असं सांगतो की असं अनेकदा झालेलं आहे. 1990चं उदाहरण घ्या. 18 मेला केरळला मान्सून दाखल झालेला आहे. त्याच्यामुळं एखादी घटना घडली, एखाद्या वर्षी काय घडतं की आपण जे तातडीने निष्कर्ष काढायला लागतो, हे मला वाटतं खूप घाईचं होतं. हवामान बदल हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आपल्या सगळ्यांवर तो परिणाम करतो हे निश्चितच. पण अशा एखाद्या वर्षी मान्सून लवकर आला की स्थानिक होऊन मग असं होतंय तसं होतंय निष्कर्ष काढणं मला वाटतं खूप नाही सर, नाही तसं नाही. अर्थ ते निष्कर्ष नाकारायचं असं नाही. नाही पण बघा, सातत्यानं काय होतंय, केवळ यावर्षी घडलं असं नाहीये. आता गेल्या हिवाळ्यामध्ये असं घडलं की हिवाळ्यामध्ये थंडी कमी पडली. जेमतेम मुंबईमध्ये काही दिवसाची थंडी आपल्याला दिसली आणि ऊन जास्त दिसलं. येतो त्याच्याकडे येतो. हा. तर हे सुद्धा आणखीन एक दुसरं परसेप्शन असतं की आपल्याकडं एक खूप मोठं परसेप्शन सगळ्यांच्याच मनामध्ये बऱ्याच जणांचं असतं की आपल्याकडे उकाडा जास्त असला की पुढच्या वर्षी पाऊस मोठा पडणार, जास्त पडणार. ते परसेप्शन सुद्धा अतिशय चुकीचं आहे किंवा त्याला वैज्ञानिक आधार मिळतो. पण ते अनुभव असतील, पण दॅट इज अ चान्स. त्याला वैज्ञानिक कुठलाही आधार नाही, हे सगळं स्पष्ट हे झालेलं आहे. आता अशा ज्या घटना घडतात, ती जी वर्ष असतात, या वर्षांना तोंड कसं हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं. अशी एक्सेप्शनल वर्ष असतात का? तर निसर्गामध्ये काही चढ उतार असतात, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रीम. म्हणजे आपण 1 जून ही केरळच्या आगमनाची तारीख, मान्सूनच्या केरळमधल्या आगमनाची तारीख कशी काढली? तर मान्सून जो काही आधी येतो, नंतर येतो, त्या तारखेला येतो, याच्यावरनं आपण काढलेली सरासरी आहे.
मान्सूनसाठी ती तारीख काही बंधनकारक नाहीये. बर. तो निसर्गातला एक घटक आहे. तो त्याच्या वर्तनानुसार वागत असतो. त्याच्यात काही चढ उतार असतात, त्यानुसार पुढे मागे येतो. त्यामुळं निश्चितपणे बदल काय होतात याचा आढावा घेतला गेला पाहिजे, घेतला जातो सुद्धा. अलीकडेच 2021 साली हवामान विभागानं त्यांची जी या सगळं जे वेळापत्रक आहे मान्सूनच्या येण्याचं जाण्याचं हे पूर्ण बदललं. कारण काय, तर आधीचा डेटा होता त्याच्यानुसार जो मागच्या एक 50 वर्षांचा डेटा 1961 ते 2019 या काळातला डेटा, त्याच्यानुसार ती सगळी गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे तो परिवर्तनशील बदल आहे, घटक आहे मान्सून, त्याच्यात बदल होत राहणार. आपण त्याची दखल घेतली पाहिजे. आता आपण दुसऱ्या याच्याकडे येऊयात की याला सामोरं कसं जायचं. हे अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण असं की काही गोष्टी निसर्गातल्या, काही गोष्टी हवामानाच्या बदलणं हे तातडीने बदलणं आपल्या हातात नाही. म्हणजे आपण ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करत असताना, हवामान बदलाची चर्चा करत असताना त्याच्यावर आपण प्रयत्न केलं पाहिजे, काम केलेच पाहिजे. पण आता सुद्धा आपण या क्षणाला सगळं जरी बंद केलं तरी पुढची 100 वर्ष परिणाम होत राहील इतका तो कार्बन डायऑक्साईडचा इफेक्ट राहतो, दीर्घकाळ राहतो. त्याच्यामुळे आपण याला सामोरं कसं जायचं आत्ता, आपण याच्यामधून अडॅप्टेशन कशी करायची हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या दृष्टीनं मला वाटतं की सर्वच दृष्टीनं आधीच्या काही वक्त्यांनी त्याच्याबद्दल मांडलं सुद्धा की संशोधन संस्था आपल्याकडच्या, कृषी विद्यापीठं असतील, हे सर्वात महत्वाचं धोरणकर्त्यांनी ही बाब तातडीनं प्रायोरिटीवर घेऊन, अजेंड्यावर घेऊन सामान्य शेतकऱ्याला त्यांनी काय काय केलं पाहिजे या दिशेनं पावलं टाकली पाहिजेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी या तातडीनं करण्यासारख्या, ज्या थोड्याशा दीर्घकालीन असतील त्या मध्यम टप्प्याच्या, आणि मग जे मिटिगेशनचा भाग आहे की त्याच्यामध्ये आपल्याला हे परिणाम, ह्या घटना घडूच नयेत, त्या नंतरच्या अशा दृष्टीने व्हायला पाहिजे. पण ते होताना फारसं दिसत नाही. मला त्याच्याबद्दलच विचारायचंय सर. डॉक्टर अजित नवले आपल्या सोबत आहेत. खरं तर अशा परिस्थितीमध्ये आज इथल्या व्यवस्थेचा प्राधान्यक्रम इथला शेतकरी आहे का? इथं बदलणारं जे हवामान आहे किंवा त्याच्यातले जे बदल आहेत त्याच्याकडे पाहण्याचा इथल्या व्यवस्थेचा दृष्टिकोन नेमका काय आहे? इथलं सरकार, प्रशासन हे सगळेजण संकटात सापडलेल्या आणि त्या चक्रव्यूहात अडकलेल्या त्या अभिमन्यूला बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देत आहेत का? काय परिस्थिती आहे डॉक्टर? विलासजी, सर्वप्रथम आपलं परत एकदा अभिनंदन. मी दुसऱ्यांदा पाहतोय की महाराष्ट्रातल्या बाकी वेगवेगळे जे काही चर्चा विश्व आहे त्याच्यामध्ये आपलं चॅनल आणि आपण दुसऱ्यांदा शो करतायत आणि शेतकऱ्याचं दुःख विशेषतः या पावसाबद्दल जनतेच्या समोर आणि सरकारच्या समोर आणताय. मी तलासरी डहाणू मध्ये होतो. पावसाने त्या ठिकाणच्या आदिवासींची घरच्या घर उद्ध्वस्त केलेली आहे. सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात नाही असं विधान मला नम्र सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. पाशाबाई, खरं तर तुम्ही बघताय हे सगळं, मी सरकारच्या त्या सगळ्या भाव वगैरे त्या सगळ्याबद्दल येतो, पण त्याआधी तुमच्यासारखे काही लोक अपवादात्मक, मी चांगल्या गोष्टीची दाद द्यायला काही हरकत नाहीये. अजित सर तुमचं पूर्ण करा, जातो पाशाबाईंकडे, वाट बघतायत ते. तुमचं पूर्ण करा. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिंता आणि काळजी ही वाटते आहे की आता पूर्व मशागतीची कामं करण्याची वेळ असताना शेतात जर वापसाच नसेल तर पुढच्या खरीपाचं काय होणार आणि पिकं उभी राहणार का? घेतलेली सगळी मेहनत आणि घेतलेली कर्ज आता त्यातून कशी फेडायची या चिंतेमध्ये शेतकरी आहे. जे नुकसान आज शेताचं झालेलं आहे ते तर डोळ्यासमोर दिसतंय, परंतु होऊ घातलेला हंगामही आज धोक्यात आलेला आहे. हिलाची दुसरी अडचण अशी राहणार आहे की पाऊस आत्ता पडून गेला की पावसाचा खंड पडणार, मी आपल्याला अनुभवाच्या आधारे सांगतो. आणि मग एकदा का आमच्या शेतात आमच्या मेहनतीचं आम्ही जे वर्षभर साठवलेलं आहे ते सगळं भांडवल टाकून झालं आणि पावसाने जर खंड दिला आणि पेरलेलं पीक जर उगलं नाही तर मग दुबार पिकाचं आम्ही काय करायचं, त्यासाठी भांडवल कुठून आणायचं, हा सुद्धा मोठा चिंतेचा विषय आमच्या समोर आहे. म्हणून दीर्घकालीन उपाय आणि दीर्घकालीन चर्चा त्या आपण केल्याच पाहिजेत, जरूर केल्या पाहिजेत. हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याच्यानंतर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे, हे जे काय संकट आलंय ते नक्की मान्सून पूर्व पाऊस आहे की मान्सूनचाच हा पाऊस आहे
याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन आणि डॉक्युमेंटेशन याच्यावर पण आपण चर्चा केली पाहिजे. पण आज माझ्या शेतकऱ्याच्या समोर जे संकट आहे त्याला मदत करण्यासाठी या महाराष्ट्रात आणि देशात सरकार आहे का, हा तुमच्या आमच्या पुढे शेतकऱ्यांपुढे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मला राजकारण आणखी परत एकदा हात जोडायचे आहेत, ते या सरकारला जोडायचे आहेत की तुमचं सरकार कसं सत्तेवर आलं, कोणत्या मुद्द्यावर आलं, आज आम्हाला घेणं नाही, परंतु तुमची व्यवस्था शेतावर पाठवा, शेतकऱ्याला मदत कशी करता येईल त्याच्याबाबत आम्हाला मदत करा. आणि पुढचा हंगाम जो आमचा तोट्यात येणार आहे त्यात आम्ही जगावं की मरावं हा जो प्रश्न आमच्या समोर आहे याच्याबद्दलच तुमचं नियोजन काय मी आहे विचारतो सर. शेतकऱ्यांना कळवा. ही आज आमच्या पुढची सगळ्यात महत्वाची निकड आहे. तुमच्या माध्यमातून मला सरकारला ते विचारायचं. निश्चित. पाशाभाई, हे बघा, या ग्लोबल वॉर्मिंग बद्दल तुम्ही बोलता, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, कौतुक आहे त्या गोष्टीचं, तुम्ही सातत्यानं बोलता, ते कधी कुणी नाकारू शकणार नाही. पण एक पाशा पटेल एखाद्या व्यवस्थेमध्ये असावेत, बाकीच्यांना काय झालं? पाऊस त्याचं वागणं बदलतोय, इथली व्यवस्था त्यांचं वागणं कधी बदलणार आहे? नाही, एक ऐका की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी मला आता जे वाटलेलं ते तुम्हाला मी सांगतो. का त्या प्रश्नाचं उत्तर का नाही देऊ शकत तुम्ही? सांगा ना. ह्या लोकांनी जरा संवेदनशील झालं पाहिजे, निबर कातडीला थोडी संवेदना आली पाहिजे. सांगा ना. विलास, माझा ऐका जरा, तुम्ही जरा ऐका. बोला. मी काय म्हणतो की मी एका गोष्टीचा अभ्यास केला. ती काय की आता ना शेतकऱ्याला मदत द्यायची पद्धत बदलावी लागणार आहे. काय करावं मग? ऐका ना, ऊन, पाऊस, थंडी, प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक पिकाला मार पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी परवा एक अभ्यास केला की IMDच्या लोकांबरोबर मी 3दा बसलो, 1 महिन्यात 3दा. आणि इकॉनॉमिक्सच्या लोकांबरोबर मी बसलो. मी शेतमालाचे भाव काढणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या प्रमुखाबरोबर बसलो मी आणि IMDच्या लोकांबरोबर बसलो मी. IMD जे नुकसान दाखवती किंवा या पद्धतीचं या दिवसात नुकसान होणार आहे किंवा झालेलं आहे, याची दखल कृषी अर्थशास्त्रज्ञांनी घेतले का? नाही. कृषी अर्थशास्त्रज्ञाचा संबंध म्हणजे जे भाव काढतात त्यांचा IMDशी संबंध नाही आणि IMD यांच्याकडे जाऊन माहिती देत नाही. मी पहिल्यांदा एक काम करायचा प्रयत्न केला की IMDच्या लोकाला आणि कृषी अर्थशास्त्रज्ञाला दोघांना एकत्र बसवलो. मी त्या दोघांचं एकमत घडवलो की आता याच्यावर नवीन अभ्यास करून नवीन गोष्ट काहीतरी सुचवावी लागणार आहे सरकारला. असा शेतकरी वाचणार नाही. दर 8 दिवसाला काहीतरी होणार आहे, दर 15 दिवसाला काही होणार आहे. प्रत्येक वेळेसचा पंचनामे करा, प्रत्येक वेळेसचा पंचनामे करा. याच्यानं प्रश्न मिटणं नाही. आता विमावाल्या कंपन्या का मरत नाहीत बरं? एखाद त्यांनी ते का करत नाहीत आत्महत्या? त्यांनी बी करायला पाहिजे ना. आणली ना व्यवस्था ती लागणार आहे की नेमकं नुकसान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किती झालेलं आहे आणि हे 365 दिवसामध्ये किती नमुन्याचे संकट येणार आहेत याचं कुठतरी कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि नवीन सिस्टीम याला उभी करावी लागणार आहे जर शेतकरी वाचायचं, शेती वाचायचं असेल तर. मला तेच सांगा पाशाबाई, हा शेतकरी वाचावा म्हणून तरी कुणाला वाटतंय का? ती संवेदनशीलता आहे का? ते मला सांगा. आता 1 तारखेला आम्ही बी बियाणं देऊ असं सांगितलं, पाऊस मान्सून दाखल झाला, IMDनं सांगितलं. सरकारला कल्पना आहे का या सगळ्या गोष्टीची अजून तरी? सरकारला सगळी कल्पना असती विलासराव. आपण काय करतो माहितीये का, जरा घाई करत असतो. सरकारला सगळं कळत असते. काय सरकारला माहिती असते, सरकार म्हणजे छोटी गोष्ट नसती. ऐकून या, सरकार मधल्या लोकांनी सुद्धा हे विचार, आता मी सरकारचा एक भागच आहे ना. हो माहिती आहे, म्हणून तर बाजू मांडताय तुम्ही. सांगायचं कधी मी काय म्हणतो सरकारला सगळं पाशाबाई, मान्सून आल्यावर सांगितलं सरकारनं आला बघा म्हणून.
मला जरा बोलू द्या ना. माझं भाषण करून करून माझा घसा बसलेला आहे. भाषण एकतर मला बोलता येत नाही नाही पाशाबाई तुम्ही सांगा ना, मान्सून आल्यावर जर तुम्ही सांगणार असाल आलाय म्हणून, कसं वाचणार शेतकरी सांगा ना. विलाची संकट किती भयानक आहेत हे तुम्हाला आता फक्त स्पर्श झालाय. संकट भविष्यात आहेत शेतीवरचे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे. तहान लागल्यानंतर वीर खणायचं नसतंय. आम्हाला चाहूल लागलेली या गोष्टीची. या गोष्टीची चाहूल लागल्यामुळं लक्षात ठेवा, 2 वर्षापूर्वी चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स जे बनवलं, मला कार्यकारी अध्यक्ष केलं. या सगळ्या येणाऱ्या संकटाला कशा पद्धतीनं समोर जावं याचं हे लक्षण आहे. आम्ही असं एवढं काही हे बसलेलं नाही. हे दिवस येणार आहेत हे आम्हाला माहिती होतं. अहो तुम्हाला माहिती आहे हो, कधी त्या सरकारला त्या मीटिंग मध्ये बसल्यावर सांगायचं ना हे असं होणार आहे म्हणून. सगळं प्राधान्यक्रम आहे का त्यांचा? शेती शेतकरी संकट हे ह्या सगळ्या ज्या गोष्टींबद्दल इथं आपण चर्चा करतोय, हा प्राधान्यक्रम आहे का? देवळानकर सर, आहे का प्राधान्यक्रम? सांगा. व्यवस्थेत काम केलंय तुम्ही? दृष्टिकोन काय इथल्या व्यवस्थेचा? माशी तरी समाजशास्त्रीय दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या आपलं धोरण इक्विप नाही या संकटाला तोंड देण्यासाठी. शेतकऱ्यांची क्षमता नाही का? 100% क्षमता आहे तुमच्याकडं. एक लक्षात घ्या, हे जे सतत सांगितलं जातं शेतकऱ्याला मदतीवर अवलंबून राहावं लागावं, ही व्यवस्था सगळ्यात मोठी दोषी व्यवस्था आहे. आणि माझं सरळ सांगणं आहे, माझं सुद्धा वय आता 64 आहे. पाशाबाईंच्या पेक्षा 2-3 वर्षांनी कमी वय असलेला आंदोलक मी आहे. माझ्यापेक्षा कमी वयाने मग अजितराव आणि रवी भाऊ आहे. पण आम्ही देखील आंदोलक आहोत. शेतकरी आंदोलन आम्ही देखील पाहिलंय. भारत हा शेतीप्रधान देश आहे, हेच एक खोटं नॅरेटिव्ह आहे. हा देश उद्यमशील उद्योग प्रधान देश होता. हे इथले 12 बलुतदार, 18 कारखाने यांना आवश्यक असणारी शेती केली जात होती. आजही तशी केली जावी. 3-4 महिने शेती केल्यानंतर 8 महिने शेतकऱ्याला पोसेल, एम्प्लॉयमेंट देईल अशी शेती इथं करता येईल. पण ती शेती करता येऊ नये असं धोरण आखल्यामुळं या संकटाला आपण एक्सपोज होत आहोत. त्यामुळं मोर क्रॉप पर ड्रॉप ह्या संकल्पनेने शेतकऱ्याचा ह्रास केला. मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप ही संकल्पना आणली तर याच्यावर अगदी बरोबर आपल्याला सापडू शकेल. अगदी बरोबर सर. एक मुद्दा, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी काय सांगू शकाल शेतकऱ्यांना? हे बघा, म्हणजे एक थोडासा विस्ताराने सांगतो. मस्क्रीन हाय नावाचा एक कन्सेप्ट लक्षात घ्या. मस्क्रीन हाय म्हणजे विषुवृत्तीय भागामध्ये प्रचंड हाय प्रेशर तयार होतं, ते हिमालयाच्या दिशेने निघतं आणि हे हाय प्रेशर मान्सून आपल्याकडे ढकलतं. हा जो पाऊस आलाय ह्या वेगवेगळ्या कारणे त्याचा उहापोह चालू आहे. मान्सून आता दाखल झालाय, मान्सून स्थिरावेल, चांगला मान्सून असेल. माझ्या अंदाजाने महाराष्ट्रामध्ये 15 ते 22 जूनच्या दरम्यान आदर्श कंडिशन्स तयार होतील पावसासाठी. हा जो मान्सून आलाय याच्यामध्ये एकच सध्या दोष दिसतोय की दरवर्षी हा आसाम, झारखंड, ओरिसा व्यापून आपल्याकडे येतो. यावर्षी पश्चिमेकडून घुसलेला मान्सून आहे. त्याला अनेक कारण आहेत. हा जो बुस्टर मिळाला या द्रोणिकांचा किंवा ज्याला ट्रफ लाईन्स म्हणतात, वेस्टर्न ट्रफ लाईन्सचा अरबी समुद्रातल्या, त्यामुळे आपल्याकडून घुसलेला आहे. पण जशी मान्सूनची प्रोग्रेस असते तशी प्रोग्रेस काही ईस्टर्न ब्रँच मधून दिसलेली नाही. पण याचा फार महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. मान्सून येत्या 15 दिवसात महाराष्ट्रात स्थिरावेल आणि सगळ्या सॉकेट्स मध्ये मान्सूनच्या प्रत्येक टप्प्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आपण म्हणजे 15 दिवसानंतर पेरणी करावी. होणार कधी 15 दिवसानंतर पेरणी करावी? 15 ते 22 जूनच्या दरम्यान 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी. बर, तुपकरजी काय अपेक्षा करताय तुम्ही? शेतकरी आज संकटात तर आहेच, पण एका नव्या खरीपाला तो सामोरं जातोय. अशा वेळी इथल्या व्यवस्थेचा तो सगळा दृष्टिकोन तुम्हाला दिसतोय का? त्यांचा प्राधान्यक्रम दिसतोय का की ह्या संकटातल्या लोकांना आपल्याला बाहेर काढलं पाहिजे? या संकटातून तुम्ही काय भेट देऊन आणि हा रविकांतजी बोला, वेळ संपला आपला. नाही, असं आहे की सरांनी सांगितलं की 15 ते 22 जून, पण या पावसात जर खंडच पडला नाही तर शेत तयार कधी करायचे? आम्ही वावर तयार केल्याशिवाय पेरणी करू शकत नाही, हा एक प्रश्न आहे. आणि मला सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग नंतर करा, बाकीचे प्रोजेक्ट नंतर करा. एखादं वानखेडे स्टेडियम सारखं दुसरं स्टेडियम करायची भाषा तुम्ही करताय ते नंतर करा. पहिले रिसर्च करा. आणि आपल्याकडं माणसं नसतील, आपल्याकडे पैसा नसेल, अमेरिकेतून लोक आयात करून याच्यावर रिसर्च करा. फार मोठं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे. आणि तिजोरीत पैसा नाही असं हे म्हणतात. मग तिजोरीत पैसा नाही म्हणून आमदार खासदारांचे पगार थांबले का? या लोकप्रतिनिधींवरचा सरकारी खर्च थांबला का?
नैतिकता म्हणून यांनी सांगायला पाहिजे की तिजोरीत पैसा नाही, 5 वर्ष आम्ही पगार घेणार नाही. पण शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की यांच्याकडे पैसे नसतात. शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे काहीच नाही. शेतकरी हा यांच्या अजेंड्यावरच मुळामध्ये नाही आहे. आणि स्वर्गीय शरद जोशींनी जे सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना अजेंडावर आणावं लागेल. आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्यासाठी एकच आहे, आपल्या नेत्यांसाठी. उन्हाळ्यात इथं ऊन जास्त पडतं, परदेशात आपल्याला जावं लागतं, एखादी सहल ट्रिप तिकडे करावी लागते. एवढ्या अजेंडावर ग्लोबल वॉर्मिंग असायला नको. त्याच्या पलीकडे सुद्धा इथं उन्हाळ्यात राहणारी माणसं नीट जगली पाहिजेत, हा अजेंडा असायला. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली. पण प्रेक्षकांनी भूमिका काय मांडली ती जाणून घेऊया. प्रेक्षक काय म्हणतात बघा. मेच्या पावसानं सगळ्यांना गोंधळात टाकलंय का? प्रेक्षकांचं काय मत आहे? 94% लोकांना होय वाटतंय, 6% लोकांना नाही वाटतंय. ही गोंधळाची परिस्थिती सगळीकडे आहे. आणि हा जो केऑस आहे, हा जो गोंधळ आहे, त्या गोंधळात शेतकऱ्याला आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यापर्यंत नीट माहिती पोहोचवणं गरजेचं आहे, अचूक अंदाज पोहोचवणं गरजेचं आहे. ते पोहोचवला जाईल आणि त्याच्याबद्दलचं गांभीर्य व्यवस्थेला येईल. त्याच्यासाठी होता आजचा बडे. आजच्या चर्चेत आपण सगळ्याला भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.